विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री मराठी प्रकरण 4 पाणी कविता संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। थोडेसे जरी ऊन लागले तरी रुसणारे कोण? उत्तर, थोडेसे जरी ऊन लागले तरी रुसणारे पाणी आहे। कवितेतील विमान कशाचे आहे? उत्तर, कवितेतील विमान वाफेचे आहे। पाणी कसे असते? उत्तर, पाणी नितळ असावे। हवा कशी आहे? उत्तर, हवा गार आहे। प्रश्न क्रमांक 2, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा। रुसून, बसून, हसत, रुसत, धार, गार व पार असे कवितेतील यमक जुळणारे शब्द आहेत। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। खालील वाक्य योग्य की अयोग्य ते लिहा। पाणी नितळ असते, योग्य। पाण्याची वाफ होत नाही, अयोग्य। वाफेला हवा लागली की पाऊस पडतो, योग्य। कवीच्या मते पाणी कधी रुसत नाही, अयोग्य। विचार करा व सांगा। प्रश्न क्रमांक 1, तुम्हाला विमानात बसून कोठे जायला आवडेल ते सांगा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला नमुना उत्तर म्हणून उत्तर दिलेले आहे। तुम्ही तुमच्या मनाने येथे उत्तर लिहू शकता। मला विमानात बसून काश्मीरला जायला आवडेल। प्रश्न क्रमांक 2, दैनंदिन जीवनातील पाण्याचे उपयोग सांगा। उत्तर, पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी, कपडे आणि भांडी घासण्यासाठी, शेतीसाठी आणि झाडांना पाणी घालण्यासाठी, या व्यतिरिक्त व्यवसायासाठी, सर्व कारणांसाठी आपल्याला पाण्याचा उपयोग होतो। विचार करा व सांगा। प्रश्न क्रमांक 3, पाऊस पडल्यानंतर वातावरणात कोणकोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा। उत्तर, पाऊस पडल्यानंतर हवेत गारवा निर्माण होतो आणि उष्णताही कमी होते। 2, सगळीकडे हिरवळ पसरते आणि सृष्टी टवटवीत दिसते। मातीचा सुगंध दरवळतो, नद्या नाले यांना पाणी वाढते, आकाश ढगाळलेले असते आणि कधी कधी इंद्रधनुष्यही पाहायला मिळतो। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खेळूया शब्दांशी। प्रश्न क्रमांक 1, खालील शब्दांना साठी हा प्रत्यय जोडून शब्द लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लिहिते होऊया। मुलगा आणि ढग यांच्यात संवाद लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संवाद लिहून दिलेला आहे। असेच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी वळणदार अक्षरात वहीत लिहा। खालील वाक्य वाचा व अनुलेख करा। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।